आहे म्हणजे हा एक मोठा गैरसमज आहे लोकांचा की आपला एकदा शॉवर झाला की आपल्या अंडरआर्म्स मध्ये जे डार्कनेस असतं काखेमध्ये ते तर रिड्यूस होतं. वेलकम टू माय चॅनल. माझं नाव आहे सूरज मटकर आणि मी या चॅनलवरती स्किन आणि हेअर केअर व्हिडिओज बनवतो. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर गरमी आता जस्ट चालू झाली आहे आणि गरमीचा मेन प्रॉब्लेम म्हणजे घामाचा वास म्हणजेच बॉडी ओडर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच्या 5 इफेक्टिव्ह रेमेडीज बघणार आहोत जे मी स्वतः वापरतो. हा व्हिडिओ कोणीही स्पॉन्सर केलेला नाहीये. हे सर्व प्रोडक्ट्स मी स्वतः वापरतो माझ्या डेली रुटीनमध्ये आणि या सर्व प्रोडक्ट्सचे लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत. सो हे जे पण प्रोडक्ट्स आहेत ते मी सगळे तुम्हाला माझ्या पर्सनल एक्सपिरियन्समधून शेअर करतोय. मी डर्मॅटोलॉजिस्ट किंवा कॉस्मॅटोलॉजिस्ट नाहीये. तर बेसिकली ओव्हर द इयर्स जे माझा एक्सपिरियन्स आला आहे ते मी तुम्हाला प्रोडक्ट शेअर करतोय. सो आणि प्रत्येकाची स्किन टाईप वेगळी असते त्यामुळे हे प्रोडक्ट कसे जनरल आहेत म्हणजे कोणाला चालू शकतात असं कोणाला जास्त काही मेजर इश्यू होणार नाही. पण तरी जगा तुमची स्किन एकदम सेन्सिटिव्ह असेल तर प्रॉब्ली तुम्ही एक फर्स्ट पॅच टेस्ट करू शकता आणि नंतर यू कॅन गो ऑन विथ देम. सो घामाचा दुर्गंध बेसिकली येतो कशाने. सो जेव्हा आपला जो काखेत किंवा स्किनवर बॅक्टेरिया असतो तो आपल्या स्वेटमध्ये मिक्स होतो तर मग त्याच्या रिॲक्शनमुळे घामाचा दुर्गंध येतो. आणि हा बॅक्टेरिया तुम्ही किती पण चांगल्या पद्धतीने आंघोळ करा किंवा कुठली महागड्या साबणाने आंघोळ करा तरी तो जात नाही. सो ह्यासाठी आपल्याला एक 5 सोपे उपाय करायचे आहेत जे अगदीच कोणी पण करू शकतो. बेसिक हायजीनचे उपाय आहेत. तर पहिला उपाय म्हणजे तुमचे अंडरआर्म्स क्लीन ठेवणं. मग अगदीच तुम्ही जर का शेव नसाल करत तर ॲटलीस्ट ट्रिम करणं. एक चांगल्या ट्रिमरमध्ये इन्व्हेस्ट करणं कधी पण चांगलं असतं कारण का बॉडी हेअरमुळे जेवढे जास्ती जे अंगावर केस असतील तेवढा जास्ती घाम येतो आणि मग त्या घाममध्ये जास्ती बॅक्टेरिया ट्रॅप होतो. मग ते बेसिकली जेवढे जास्ती केस तेवढा जास्ती बॅक्टेरिया तेवढा जास्ती घाम आणि तेवढा जास्ती वास. तर सेकंड मुद्दा असा आहे की आपल्याला आंघोळ झाली की आपला एकदा शॉवर झाला की आपल्या अंडरआर्म्स म्हणजेच काखेत आपल्याला तुरटी किंवा ॲलम स्टोन फिरवायचा आहे. त्या ॲलम स्टोनमुळे एक तर आपले जे डार्कनेस असतं काखेमध्ये ते तर रिड्यूस होतं आणि प्लस जो बॅक्टेरिया असतो ते पण डिसइन्फेक्ट होतो. त्याच्यामुळे घामाचा वास कमी होतो. तिसरी गोष्ट जी आपल्याला करायची आहे ते ग्लायकॉलिक ॲसिड वापरायचं आहे. सो बेसिकली ग्लायकॉलिक ॲसिड मी मिनिमलिस्टचा वापरत होता. त्या मिनिमलिस्टने स्पॉन्सर केलेलं नाही आहे. माझंच फेवरेट म्हणजे फार वर्ष आले मिनिमलिस्टचा ब्रँडला मी फॉलो करतो आणि मला सूट होतो त्यामुळे मी ते यूज करतो. सो बेसिकली आपल्याला ग्लायकॉलिक ॲसिड एक छोट्याशा कॉटन पॅडवर घ्यायचं. एक 4-5 थेंब पुष्कळ होता आणि ते अंडरआर्म्सवरती आपल्याला वाईप करायचं. हे फक्त आपल्याला रात्री करायचं आहे आणि तुम्ही अंडरआर्म्स व्यतिरिक्त ते तुम्ही तुमच्या डार्क एल्बोजना डार्क स्किन जिकडे जिकडे असेल म्हणजे तुमची मान काळी झाली असेल किंवा तुमच्या कानाच्या मागे काळा असेल तर तिकडे पण आपण वापरू शकतो. सो ग्लायकॉलिक ॲसिड बेसिकली काय करतं जे आपले डेड स्किन सेल्स असतात ते क्लीन अप करतं. त्यामुळे आपली जी काळपट त्वचा असते ती आपल्या नॅचरल कलर जो स्किन कलर त्याला नॅचरल स्किन कलर रिस्टोर होतो आणि जे काळपटपणा साचलेला असतो किंवा जी डर्ट साचलेली असते ती सगळी निघून जाते. ग्लायकॉलिक ॲसिड वापरताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्याची इंटेन्सिटी हळूहळू वाढवायची. म्हणजे तुम्ही फर्स्ट वीक जर काय यूज करता तर एकदा यूज करा वीकमधनं. मग नेक्स्ट वीक तुम्ही 2 टाइम्स यूज करू शकता. मग त्याच्या नेक्स्ट वीक 3 टाइम्स आणि मग 4 टाइम्स असं. कारण का अगदीच त्याचं कॉन्सन्ट्रेशन जर का हाय असेल तर तुम्हाला मे बी स्किनला ॲलर्जी किंवा रॅश येऊ शकते. चौथी गोष्ट जी आपल्याला करायची आहे ते अंडरआर्म रोल ऑन वापरायचं आहे. अंडरआर्म रोल ऑन इज अ मस्ट. तुम्ही डिओड्रंट किंवा परफ्यूम डिओ स्प्रे काय पण वापरा पण रोल ऑनचं काम वेगळंच असतं. म्हणजे तुम्ही जर रोज रात्री जरी रोल ऑन लावून झोपला तर नेक्स्ट डे तुम्हाला सकाळी घामाचा वास येत नाही. तर त्याच्यात आणि आजकाल बरेचसे रोल ऑन मार्केटमध्ये अवेलेबल आहेत जे स्किन ब्राईटनिंगचं पण काम करतात. म्हणजे तुमचे अंडरआर्म्स डार्क असेल त्याला पण हेल्प करतात प्लस तो बॅक्टेरियाला पण कंट्रोल करतो. आणि रोल ऑन बरेचसे मार्केटमध्ये ब्रँड्स केवढे तरी आहेत जे तुमचा फेवरेट फ्रॅग्रन्स असेल किंवा तुम्हाला तुमचा कुठला फेवरेट ब्रँड असेल तर तुम्ही वापरू शकता. आणि 5वी टिप म्हणजे तो एकदम घरगुती उपाय आहे. बेसिकली आपल्याला आठवड्यातून एकदा आपल्या अंडरआर्मना स्क्रब करायचं आहे. अंडरआर्म किंवा मान तुमची जी काय कुठे पण काळपट त्वचा असेल त्याला स्क्रब करायचं आहे. सो ह्यासाठी आपल्याला 1 चमचा बेसन त्यात 1 चमचा दही आणि चिमूटभर हळद हे सर्व चांगलं मिक्स करायचं आणि अंडरआर्म्सला किंवा मानेला वगैरे आपण चांगलं लावून घेऊन 15 मिनिट्स ठेवायचं आणि 15 मिनिट्स नंतर आपण स्क्रब करायचं. सो ह्यानी काय होतं तो बेसिकली जी डेड स्किन आहे ती सगळी निघून जाते आणि तुमची जी थोडी स्किन थोडी ब्राईटर होते. हा फार एक चुकीचा गैरसमज आहे लोकांना की आपण हे सगळे पॅक्स लावतो किंवा जे काय लावतो त्यांनी आपली स्किन गोरी होते. आपली स्किन गोरी होत नाही हे मिथ आहे. म्हणजे हा एक मोठा गैरसमज आहे लोकांचा. सो बेसिकली आपला जो स्किन कलर असतो ओरिजिनल समजा मी ब्राऊन स्किननी जन्माला आलोय तर माझी स्किन ब्राऊनच होणार आहे. तर माझी बेसिकली मी पॅक्स लावून पण मला काय अगदी फेअरनेस किंवा मी एकदम फेअर नाही होणार आहे. सो माझा जर का हा कलर माझा डार्क झाला असेल तर तो बेसिकली हा परत आपला जो बेसिक कलर असतो त्याला रिटेन करायला हेल्प करतो. कुठलं पण तुम्ही फेस पॅक म्हणा मास्क म्हणा किंवा तुम्ही ग्लायकॉलिक ॲसिड म्हणा कुठलं पण बेसिकली आपला जो कलर असतो तो थोडा डार्क झाला असेल तो लाईटन करायला मदत करतो. पण त्याच्यामुळे काय तुमचा जर का अगदीच ऑलरेडी डार्क कलर आहे किंवा ब्राऊन कलर आहे त्याच्याहून तुमचा लाईट शेड नाही होणार आहे. तर ह्या होत्या माझ्या पर्सनल फेवरेट 5 स्टेप्स ज्या तुम्ही गरमीमध्ये नक्कीच फॉलो केल्या पाहिजेत. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. जर चॅनलला नवीन आहात तर प्लीज सबस्क्राईब करा. मला इन्स्टा आणि स्नॅपचॅटला फॉलो करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.